मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आई, क्रुफी व्हॅलीला स्कीइंगसाठी जाण्याचा आमच्या क्लबने निश्चित केलंय. यावर्षी विंटर स्पोर्ट फेस्टिवल पाहायला मिळणार ही तर सुवर्ण संधी आहे म्हणून नाव नोंदवलंय. गेल्या वर्षी नुसतं ट्रेनिंग झालं, यंदा स्वतः स्वतंत्रपणे स्कीइंग करायचं. काय धम्माल येईल नाही. असं सांगताना बर्फाच्छादित पठारावरून सुळकन इकडून तिकडे विहरणाऱ्या स्वतःला कल्पनेनेच बघताना अरुंधती आनंद विभोर झाली. हातातलं विणकाम बाजूला ठेवून स्थिर नजरेने तिला न्याहाळत विनाताई नापसंतीच्या सुरात म्हणाल्या, तुला गिर्यारोहणाची, साहसी खेळांची आवड आहे म्हणून गेल्या वर्षी क्रुफीला जायला आम्ही परवानगी दिली, पण आता नाही हा. या महिन्यात उमेशचंद्र यायचाय हे तुला ठाऊक आहे. तेव्हा हे स्कीइंगचं खूळ मनातून काढून टाक पाहू. अद्याप उमेशचंद्रला आपण बघितलेलंही नसताना तो भारतात केव्हा येणार हेही अनिश्चित असताना कुफरीचा बेत रद्द करून उमेशचंद्रच्या येण्याकडे डोळे लावून बसायचं. छे, काहीतरीच काय. आईचं सांगणं अरुंधतीला जराही पटलं नाही. तिची नाराजी लक्षात येऊन दत्ता म्हणाले, एकदा लग्न झाल्यावर साहसी खेळांतलं थ्रिल अनुभवायला थोडंच मिळणार आहे. का नाही मिळणार? काय सांगावं, पुढच्या वर्षी ती उमेशचंद्रसह स्वित्झर्लंडला स्कीइंगचा आनंद लुटेल. असं म्हणताना विनाताईंची चर्या खुलली. महिन्यापूर्वी गोव्याला हॉटेल पॅराडाईजमध्ये सरदार तेरे देसाईंशी झालेला परिचय, त्यांच्या निवासस्थानी घेतलेला पाहुणचार, त्या भागातला त्यांच्या नावाचा दबदबा, 3-4 भेटी तेरे देसाई पती पत्नीने 22 सून म्हणून अरुंधतीला दिलेली पसंती. उमेशचंद्रच्या परदेशातल्या वास्तव्यामुळे तूर्त त्याच्या फोटोवरच समाधान मानावं लागलं. तरी तो आपल्याला हवा तसा जावई आहे याची ग्वाही मिळाली आहे. सारखंच मनासारखं जुळून आलंय. गोव्याची भेट मनासारखं दान देऊन गेली पदरात. अलीकडे आईच्या बोलण्यात वारंवार येणारं हे स्वप्नरंजन, त्यात सत्यता असली तरी ते मनाआड केलेलं म्हणूनच आज ते पुन्हा एकदा ऐकण्याची अरुंधतीची इच्छाही नव्हती. दद्दांचीही नसावी म्हणून की काय ते म्हणाले, ओ, मी सांगायला विसरलोच. काही वेळापूर्वी नानासाहेबांचा फोन आला होता. अजूनही किमान 2 महिने उमेशचंद्रचं येणं लांबतंय म्हणे. असं म्हणून आईच्या नकळत दद्दांनी अरुंधतीकडे पाहून डोळे मिचकावले. तिला मोठी गंमत वाटली. 3 चीअर्स फॉर उमेशचंद्र, अरुंधती चित्कारली. अरुणे काही मनावर घेतलंय आणि ते झालं नाही असं कधी झालंय का? आता तर मला वाटतंय त्याने येणं लांबवलंय याच्या मागे अरुची चलाखी असावी. स्कीइंगचा आपला बेत तडीस नेण्यासाठी ईमेलद्वारे त्याच्याशी चॅटिंग करताना हिने छानपैकी साखर पेरणी केली असणार. बिचारा उमेशचंद्र फसला बिचारा हिच्या भूलथापांना. मला आता काळजी वाटते ती उमेशचंद्रला माझा वसा चालवायला लागणार की काय ही. दद्दांनी हे असं काही गंभीर सुरात म्हटलं की ओठांतलं हसू दडवायला अरुंधतीला सायास पडले. चला, काहीतरीच काय तुमचं. मान उडवून आईने आपला निषेध व्यक्त केला. गरम कपड्यांचा पुरेपूर बंदोबस्त असूनही टॅक्सीतून खाली उतरता सर्वांना अगदी हुडहुडी भरली. सर्वत्र पांढरा शुभ्र हिमाचा गालिचा पसरलेला. झाडाझुडपांवरती बर्फाचे थरच्या थर साठलेले. हिमाची शाल पांघरलेली पर्वत शिखरं सूर्य ढगातून बाहेर येता सोनेरी रंगाने झळाळून गेलीत. डोळ्यांचं पारणं फिटावं असं ते अप्रतिम दृश्य नजरेत साठवताना अरुंधती अवाक झाली. पोर्टर घोडे घेऊन हजर झाले होते. भुसभुशीत बर्फातून वेडी वाकडी चढणं चढताना अरुंद वाटेवरची ती घोडेस्वारी जीव मुठीत घेऊन पार करावी लागली. पोरगेलासा पोर्टर पुन्हा पुन्हा म्हणत होता, मॅडम, आप घबराईये मत, हम है ना. जेमतेम 15-16 वर्षांचा तो मुलगा. नीटच चेहरा, कळकट असला तरी मूळचा गौरवर्ण. गाल तर लाल झालेले, अंगावरचे मलिन ढगळ कपडे, गळ्यात छातीशी कांगडी अडकवलेली. तिच्या उभेत घोड्याबरोबर पायी चालत येणारा. अरुंधतीला त्याची अगदी कीव आली.
स्कीइंग क्लबची इमारत बैठी होती. छतावर, दारा, खिडक्यांवर हिमाचे लोलक शोभिवंत दिसत होते. क्लबच्या इमारतीसमोर घोडे थांबताच अरुंधतीला हायसं वाटलं. पोर्टरने सामान आत नेऊन ठेवून तिला सलाम ठोकला. तेव्हा बक्षिशी म्हणून तिने त्याला 100 रुपये देऊ केले. ते पैसे स्वीकारताना आनंदी कृतार्थ भावनेने पोरगा म्हणाला, शुक्रिया, खुदा आपला भला करे. स्कीइंगसाठी आलेले मेंबर्स पाठोपाठ हजर झालेच. मोठा मग भरून गरम कॉफी, बिस्किटांचा समाचार घेऊन प्रत्येकजण आपापल्या खोलीत जाऊन उबदार ब्लँकेट्समध्ये स्वतःला लपेटून घेऊन पलंगावरती विसावला. स्त्रियांसाठी स्वतंत्र मोठी खोली होती. काचेच्या तावदानातून दृष्टीस पडणारा निसर्ग साद घालीत होता. पण उबदार खोलीतून बाहेर पडायला शरीर काही केल्या तयार नव्हतं. रूम पार्टनरशी परस्पर परिचय करून झाला. सुखदा शर्मा, संजोत लालवानी, रूपा बारुआ, नुपूर ठाकूर असा आंतरभारतीय मेळावा जमलेला सगळा. जेवण तयार असल्याची रिंग वाजली. उबदार पांघरुणातून बाहेर पडणं खरं म्हणजे अगदी जीवावर आलं. पण भूकही जाम लागलेली. डायनिंग हॉल चांगला प्रशस्त, गोल टेबल, भोवती 4 खुर्च्या, टेबल क्लॉथ, नॅपकिन्स, डिशेस, काटे चमचे, गरम पाण्याचा थर्मास, सारं काही नीटनेटकं. जेवण यथातथाच होतं. त्याबद्दल प्रत्येकीने आपापल्या भाषेमध्ये ताशेरे मारले आणि मग खुसखुसल्या. खोलीत गेल्यावर काचेच्या तावदानातून बाहेर बघितलं, मात्र अरुंधती भारावून गेली. चांदणी रात्र होती ती. हिमाच्या सौंदर्याला खरा उठाव पौर्णिमेच्या चांदण्यात. ते अद्भुत सौंदर्य ती आसुसून पाहत राहिली. त्या असीम शांततेने तिचं मन इतकं व्यापलं की कुठलेच विचार तरंग मनात उमटू शकले नाहीत. प्रत्येक अप्रतिम सौंदर्याच्या मुळाशी एक गूढ भाव दडलेला असतो, हे खरं. हे तिला तिथे प्रकर्षानं जाणवलं. सकाळी ब्रेकफास्ट करून, स्कीइंगचा खास पोशाख परिधान करून सारे मेंबर्स हॉटेलमध्ये जमले. एकाच प्रकारच्या पोशाखात सारेजण मुशीतून काढलेल्या सुपरमॅनच्या प्रतिकृतींसारखे दिसत होते. हसणं, खिदळणं, एकमेकांना टपल्या मारणं, मुलींचं खुसूखुसू हसणं हे सगळं चाललेलं. इन्स्ट्रक्टर कोहली येताच सारे चिडीचूप झाले आणि कोहलींच्या पाठोपाठ रांगेने एकामागून एक बाहेर विस्तीर्ण मैदानावरती आले. कोहलींनी सर्वांना स्कीइंग करताना घ्यायच्या खबरदारींचा पाढा वाचला आणि बी रेडी असं म्हणून शिट्टी वाजवली. कमी उतारावरती भुसभुशीत बर्फावर स्कीज, स्की पोल हे सगळं घेऊन सर्वजण स्कीइंगचे धडे गिरवू लागले. सुळकन इकडून तिकडे जाताना प्रत्येकाच्या मनात हर्ष मावत नव्हता. इन्स्ट्रक्टर कोहलींनी तासाभराने जोरात शिट्टी वाजवली. तेव्हा सारेजण नाईलाज झाल्यासारखे परत आले. स्कीइंगचा मनसोक्त आनंद लुटायला न मिळाल्याचा राग रूममध्ये परत आल्यावर मुलींनी व्यक्त केलाच. फक्त तासाभराचा सराव करण्यासाठी का आम्ही एवढ्या दुरून धडपडत इथे आलोय? तासाभराचा सराव हे गेल्या वर्षी ठीक होतं, पण स्कीइंगमध्ये नैपुण्य मिळवायचं तर जास्त सराव नको का करायला? पोटतिडकीने सुखदाने म्हटलं. यू आर करेक्ट. आपण मिस्टर कोहलींना उद्या तसं स्पष्ट सांगायचं हा, नुपूरने सर्वांच्या वतीने म्हटलं. आणि गंमत म्हणजे हॅमलिनच्या बासरीवाल्याप्रमाणे तिने सर्वजणींना आपल्या पाठीशी गोळा केलं. एखादा मोर्चा निघावा तसा त्यांचा आवेश पाहून अरुंधतीने शिट्टी वाजवून म्हटलं, क्विक मार्च. हसण्याने खोली सगळी दुमदुमून गेली. आज सर्वजण आनंद कोहलींच्या बरोबर नारकोंडा क्लबवर आले होते. सर्वजण ब्रेकफास्ट करून कोहलींची प्रतीक्षा करीत बसले होते. आनंद कोहली येऊन सांगू लागले, फ्रेंड्स माफ करा, काही कारणास्तव आजच्या कार्यक्रमात मला जरा बदल करावा लागतोय. एका महत्त्वाच्या कामासाठी मला तातडीने शिमल्याला जावं लागतंय. मी येईपर्यंत मिस्टर शर्मा इथे असतील. आज पूर्ण दिवस तुम्ही गप्पा गोष्टी करा, जवळपास हिंडा फिरा. कुणी काहीच बोललं नाही. सर्वांची नाराजी कोहलींच्या लक्षात आल्याने पुढे काय सांगावं हे न सुचून ते गडबडले. तेवढ्यात दाराशी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे त्यांचं लक्ष जाऊन ते मोठ्या हुरूपाने म्हणाले, तुम्हाला सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या क्लबचं भूषण म्हणून ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करावा ते कॅप्टन विजय बिलवलकर इथे आलेले आहेत. सर्वांनी गर्कन माना फिरवल्या. काय? विजय बिवलकर?
ओ हो, व्हॉट अ सरप्राईज! हिअर कम्स द जेम ऑफ अ विंटर स्पोर्ट्स. गिव्ह हिम अ बिग हँड. आनंद कोहलींनी जोरदार घोषणा केली. सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात विजयचं स्वागत केलं. अचानक झालेल्या या स्वागताने विजय संकोचून गेला. कोहलींच्या समीप जाऊन त्याने त्यांना अभिवादन केलं. विजयचा उजवा हात उंचावून कोहली म्हणाले, विजय बिवलकर म्हणजे विंटर स्पोर्ट्समधला सचिन तेंडुलकर नाही का? गेली 3 वर्ष स्कीइंगमधलं प्रथम पारितोषिक बिवलकरांनी जिंकलं आहे. उद्या त्यांचं नैपुण्य बघण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे बरं का. मिस्टर कोहली विजय बिवलकरची प्रशंसा करत असताना अरुंधती विजयला निरखत होती. अच्छा, आजवर ज्याचा नावलौकिक ऐकला, स्पोर्ट्स मॅगझिन्स मध्ये फोटोही बघितलाय, तो हाच का विजय बिवलकर? इतका यंग आणि देखणा, कसं त्याचं रूप, लोभस व्यक्तिमत्व. कोहली करत असलेल्या स्तुतीने किती संकोचून गेलेला दिसतोय तो. विजयशी हस्तांदोलन करून कोहली म्हणाले, गुड डे, बेस्ट ऑफ लक आणि बाहेर पडले. कोहली जाताच सर्वांनी विजयभोवती कोंडाळं केलं. वयाने आपल्याच आसपास असणाऱ्या या तरुणाने अत्युच्च नैपुण्य प्राप्त करावं याचं कौतुक मनात बाळगत विजयशी परिचय करून घेण्यास सारेच उत्सुक झाले. त्यांच्या दृष्टीने विजय हिरो ठरला होता. त्यांच्याशी हस्तांदोलन करत प्रश्नांचा भडीमार करण्याची सर्वांच्यात जशी अहमिकाच लागली होती. चटपटीत उत्तरं देऊन सर्वांमध्ये बसून गप्पा मारण्याच्या इराद्याने विजय म्हणाला, तुम्हा सर्वांशी गप्पा मारताना मला किती मोकळं वाटतंय म्हणून सांगू. नारकोंडा क्लबमध्ये मी राहिलो, पण तिथे वास्तव्याला आलेले एकजात सारे परदेशी. केवळ उपचार म्हणून हाय, गुड डे, गुड नाईट या शब्दांपेक्षा चकार शब्द कुणी काढला नाही, की परिचय करून घेण्याची इच्छा दर्शवली नाही. जाम कंटाळून गेलो होतो मी तिथं. आज राष्ट्रभाषेतली तुमची किलबिल ऐकली तेव्हा किती बरं वाटलं म्हणून सांगू का. विजयने व्यक्त केलेली ही मैत्रीची अपेक्षा सर्वांना भावली. 3 चीअर्स फॉर विजय. मुलांनी घोष केला. तरुण जगाचं एवढं लाडकं होणं किती भाग्याचं. अरुंधतीला मनातून विजयच्या भाग्याचा हेवा वाटला. दुपारचा काही वेळ सुखदा, रुपा यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यात, बरोबर आणलेलं पुस्तक वाचण्यात गेला खरा, पण अरुंधतीचं मन त्यात काही रमेच ना. जरा चक्कर मारून यायला काय हरकत आहे, या तिच्या म्हणण्याला मैत्रिणींचा पाठिंबा मिळाला नाही. उबदार पांघरुणात लपेटून गप्पा गोष्टी करता करता सुखद निद्रेने त्यांना घेरून टाकलं होतं. अरुंधतीला मात्र स्वस्थ बसवेना. स्कीज बूट्स आणि टोबोगन्स हे साहित्य घेऊन ती बाहेर पडलीच. काही अंतरावर पाईन्सची राई होती. तिथपर्यंत आज मजल मारायची या ईर्षेने कमी उताराच्या त्या पट्ट्यावरून तिने सहजपणे यशस्वी फेरी मारली. तिचा उत्साह दुणावला. आणखी दूरवर जावं हा विचार तिला मोहवत असतानाच तिचं लक्ष समोर वेधलं गेलं. बर्फाच्छादित उतारावरून कुणी एक व्यक्ती वेगाने येत होती. त्याच्या स्कीइंगमध्ये एक वेगळी सफाई, ऐट, डौल होता. अनिमिष नेत्रांनी त्याचं स्कीइंगमधलं कौशल्य निरखत ती उभी राहिली. अत्युच्च महासू पीक पॉइंटपासून त्याने स्कीइंगला सुरुवात केलेली असावी. ती व्यक्ती विजय बिवलकर तर नाही ना, या विचाराने तिच्या वृत्ती उचंबळल्या. आपणही त्याच्या पाठोपाठ एक फेरी मारावी या इराद्याने कल्पनेपेक्षाही लांबवरचा पल्ला तिने गाठला आणि तोही सफाईने. ती स्वतःवरती खुश झाली. आता तो फार अंतरावरती नव्हता, पण त्याच्याकडे बघत राहिल्यामुळे तिचा तोल गेला. उतारावरून ती वेगाने घसरू लागली. तिच्या वेगावर तिचा ताबा राहिला नाही. उतारावरून ती घसरतच राहिली. तिच्या जीवाचा थरकाप झाला. आपण खोल दरीत पडणार या भीतीदायक विचाराने तिने गपकन डोळे मिटून घेतले. घसरताना पलटी खावी तशी कशी कुणास ठाऊक ती बाजूच्या पाईन वृक्षावरती आदळली. ती इतक्या जोरात आदळली की तिच्या मस्तकात झिणझिण्या आल्या. काही क्षण ती बेशुद्ध झाली. हळूहळू शुद्धीवर आली तेव्हा तिने सभोवती बघितलं, पण आपण कुठे आहोत हेच तिला कळेना. भोवती नीरव शांतता पसरलेली. चिटपाखरूही दिसत नव्हतं. काही वेळापूर्वी ज्याचं स्कीइंग कौशल्य निरखलं होतं तो इथेच कुठे जवळपास असला तर. तिच्या मनात आशा पालवली. हिमतीने थोडी वाटचाल केली तर नक्कीच त्याची किंवा कुणाची तरी मदत मिळेल या निर्धाराने तिने उभं राहण्याचा प्रयत्न केला.
पण तसं करताना तिच्या उजव्या पायातून वेदनेची जीवघेणी कळ आली. तिच्या अंगात त्राण उरलं नाही. तशात हिमवर्षाव सुरू झाला. आजूबाजूचं काहीच दिसेना. वेळ सरू लागला तसा गारठा वाढला. अंधार पडायच्या आत कुणाची मदत मिळाली नाही तर आपण इथे बर्फात खोल गाडल्या जाऊ. आपण क्लबवर नाही हे कळल्यावर शर्मा अंकल आपल्या शोधार्थ इथे येतील का? पण या हिमवर्षात आपलं नख तरी त्यांच्या दृष्टीस पडेल की नाही याची शंका आहे. स्कीइंगचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडल्यावर आपण अविचारापायी आपल्यावरती केवढं मोठं संकट ओढवून घेतलंय. बर्फात पडून राहिल्याने तिचं सर्वांग जड झालं. हातपाय काष्ठवत झाल्यासारखे वाटून तिचा धीर खचू लागला. आई आपल्याला नको म्हणत असताना सुद्धा आपण हट्टाने इथे आलो. कोहलींच्या सूचना डावलून हे जीव घेणं साहस करण्याची बुद्धी आपल्याला झाली. ती आपला मृत्यू इथे होणार हा नियतीचा संकेत असेल म्हणूनच का? आई दद्दांच्या आठवणीने त्यांच्या प्रेमळ सहवासातला एक एक प्रसंग आठवून ती जास्तच व्याकुळ झाली आणि जीवाच्या आकांताने तिने किंकाळी फोडली. आसमंतात निनादणारी कुणाची तरी किंकाळी विजयच्या कानी पडली. आपली दिशा बदलून शोधकपणे इकडे तिकडे बघत तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. एक आकृती आपल्या दिशेने येत असलेली अरुंधतीने बघितली. खरंच का कुणी आपल्या मदतीला येतंय का नुसता हा भास आहे म्हणायचा? मृगजळासारखा. मनातल्या निराश विचारांना दूर ढकलून जीवाच्या कराराने ती पुन्हा ओरडली. तिच्या जवळ जाताच तिची अवस्था पाहून विजयने म्हटलं, घाबरू नका, मी आलोय ना. तो विजयच होता. आता आपल्यावरचं संकट टळलं या उभारीने तिने म्हटलं, कसे देवासारखे हो धावून आलात. आता मला आधार दिलात तर मी हळूहळू चालू शकेन. तिने कसंबसं म्हटलं आणि उभं राहायचा प्रयत्न करतानाच वेदनेने ती कळवळली. हिमवर्षाव थोड्याच वेळात थांबेल. अनुभवावरून त्याने कयास केला आणि तिला सांगितलं, हिमवर्षाव सुरू आहे तोपर्यंत इथेच थांबणं इष्ट. असं म्हणून त्याने तिच्या पायातले बूट काढले. खिशातली चपटी ब्रँडीची बाटली काढून त्याचा एक घोट तिला प्यायला लावला. तिच्या हातापायांना ब्रँडी चोळली. तो जे सांगेल ते ती मुकाट्याने करत राहिली. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही की जोरात आदळल्याने तिच्या पायाला दुखापत झाली असली तरी हाड वगैरे काही मोडलं नव्हतं. स्वतःच्या शरीराचा आडोसा करून होता होईल तेवढं त्याने तिचं हिमवर्षावापासून संरक्षण केलं. अर्ध्या तासात हिमवर्षाव थांबला तेव्हा त्याने मृदूपणे म्हटलं, कुफरी क्लबला जायला त्यातल्या त्यात एक जवळचा मार्ग मला ठाऊक आहे. तेव्हा आता आपण निघायचं का? तुम्ही म्हणाल तसं, तिने कसंबसं उत्तर दिलं. थरथर कापणाऱ्या तिचा भार पेलत त्याने तिला दृढपणे घट्ट धरून ठेवलं. तिला पायही हलवता येत नव्हता. त्यामुळे उठून उभं राहताच येईना. मेंदू जसा बधिरच झाला होता. तिला बगलेत धरून त्याने कसंबसं उभं केलं. त्यावेळी ती वेदनेने विव्हळली. तिची ती अवस्था पाहून विजय पार हादरून गेला. असं भय आयुष्यात त्याला कधी वाटलं नव्हतं. घाबरू नका हो, मी आहे ना. विजयच्या आश्वासक शब्दांनी तिला धीर आला. पण तोंडातून शब्दच फुटेना. उतारावरून तिला सावरून धरून सपाट जागी घेऊन जाणं सोपं नव्हतं काही. तिच्यासह चढण चढणं त्याला कठीण जात होतं. सारी शक्ती एकवटून काही अंतर त्याने कसंबसं कापलं. त्याच्या सहाय्याने मोठ्या कष्टाने ती चढ चढत राहिली. तिचा उजवा पाय चांगलाच दुखत होता. सपाटीवर येताच तिने बसकन मारली. क्लबची इमारत काही अंतरावरच होती. पण तेवढं अंतर चालणंही आपल्याला शक्य होणार नाही या विचाराने तिला रडूच फुटलं. आत्ता आपल्या जवळ मोबाईल असता तर क्लबला फोन करता आला असता. आता एकट्या विजयवर केवढी ती आफत आली. परवा त्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. असं असताना त्याच्यासारख्या अस्सल खेळाडूने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. माझ्यासाठी कराव्या लागलेल्या आट्यापिट्यात त्याची केवढी दमणूक झाले, शक्ती खर्च झाले. या विचाराने अरुंधती खजील झाली. इन्स्ट्रक्टर शर्मांनी वाटेवरच त्यांना गाठलं. मिस बिनीवाले एकट्या स्कीइंगसाठी बाहेर पडल्याचं ऐकून मी काळजीत पडलो आणि तडकच निघालो. असं म्हणत त्यांनी दुसऱ्या बाजूने अरुंधतीला आधार दिला. घडलं तरी काय या त्यांच्या प्रश्नाला विजयने डोंट वरी एवढंच उत्तर दिलं. एवढंच उत्तर दिलं असलं तरी शर्मांना अंधूक कल्पना आली. मिस्टर बिवलकर, आज तुम्हीच होतात म्हणून मिस बिनीवाले वाचल्या.
मिस बिनीवाले, पुन्हा असं वेडसाहस करू नका. माझी परवानगी न घेता तुम्ही एकट्याच बाहेर पडलात, ही अक्षम्य चूक तुमच्या हातून झाली. आणखी तुमच्या विचारामुळे स्वतःबरोबर तुम्ही बिवलकरांनाही संकटात ओढलत. तुम्हाला वाचवताना स्वतःचा जीवच नाही, तर करिअरही त्यांना पणाला लावावी लागली होती. मदत करताना त्यांना जरा सुद्धा दुखापत झाली असती, तरी उद्याच्या स्पर्धेला ते उभे तरी राहू शकले असते का? उद्या कोहलींना हे समजलं तर तुमच्याबरोबर ते माझीही चांगलीच हजेरी घेतील बरं. काय उत्तर देऊ त्यांना? शर्मा अंकल, आय एम सॉरी. असं म्हणताना अरुंधतीला हुंदका दाटून आला. फुटला. शर्माजी, डोंट गेट अपसेट. ही गोष्ट कोहलींच्या कानावर जाणार नाही यासाठी काय करायचं ही जबाबदारी माझी. मग तर झालं ना? विजयच्या या सहकार्याने शर्माजींना हायसं वाटलं. दोघांच्या मदतीने अरुंधती रूमवर पोहोचली. काय झालं तरी काय? हा कुतूहलयुक्त प्रश्न विचारत मुला-मुलींचा घोळका दारापाशी जमलाच. डोंट वरी, मिस बिनीवालेंना किरकोळ दुखापत झाले, असं सांगून सर्वांना पिटाळून अरुंधतीकडे वळून शर्मा म्हणाले, शेर्पा बहादूर सिंगच्या पत्नीला मी पाठवतो. ती तुम्हाला औषधी तेलाने मालिश करेल. सुदैवाने तुमच्या पायाचं हाडबीड मोडलेलं नाहीये. उजव्या पायाला मार बसलाय. मालिशने आणि पूर्ण विश्रांतीने उद्याला बरं वाटलं तर ठीक, नाहीतर ते त्यांनी अशा काही त्राग्याच्या सुरात म्हटलं की विजयला ते खटकलंच. विजयचे हात हातात घेऊन शर्मा कृतज्ञतापूर्वक म्हणाले, तुमचे आभार मानायला शब्द कमी पडतील एवढे तुम्ही माझ्यावर उपकार केलेत. डोंट मेन्शन प्लीज शर्माजी. माझ्या जागी तुम्ही असता तर जे केलं असतं तेच मी केलं. माझं कर्तव्यच होतं ते, नाही का? शर्माजी बाहेर पडल्यावर अरुंधतीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बोलायचं होतं खूप, पण थरथरत्या ओठांतून शब्दच बाहेर पडेना. तिच्या खांद्यावर हलकेच ठोपतून विजय म्हणाला, मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला समज देणं हा शर्माजींचा अधिकार असला तरी काही काळ त्यांनी सामंजस्य बाळगायला हवं होतं. त्यांचं असं हे वाकताडण म्हणजे जखमेवरती मीठ चोळणं झालं खरं, पण ते आता विसरायचं. जराही विचार करायचा नाही. अशा प्रसंगातून माणूस शिकत जातो नाही का? टेक केअर. विजयचा आत्ताचा हा मित्रत्वाचा स्वाभाविक निष्पाप स्पर्श. काही तासांपूर्वी हिमवर्षावापासून आपल्याला वाचविण्यासाठी घातलेल्या संरक्षक मिठीतही आपल्याला हीच निष्पापता जाणवली. काहीही विरोध न करता एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच्या छातीशी लपटून राहिलो होतो आपण. त्या आठवणीने आता मात्र ती संकोचली, बावचळली. नजर उचलून त्याच्याकडे पाहण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. काही तासांपूर्वी आपण त्याच्या दृढमिठीत होतो. त्यावेळेचं त्याचं हळूवार बोलणं, उबदार स्पर्श, त्या आठवणीने लज्जा, संकोच अशा भावनांनी तिला वेढून टाकलं. तिची धडधड वाढली. टेक केअर असं बजावून बाहेर पडलेल्या विजयकडे आता मात्र ती बघतच राहिली. विश्वास बसू नये इतका साधेपणा अंगी असलेला विजय केवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे. आज त्याच्या जागी दुसरा कुणी असता तर घडलेल्या घटनेचा गवगवा करून स्वतःच्या धाडसाचं तिखट मीठ लावून त्याने वर्णन केलं असतं. त्यानंतर अरुंधती स्वतःशीच विजयच्या गुणवर्णनात मशगूल झाली. चुनीबाईने मालिश केल्याने पायाच्या वेदना कमी झाल्या होत्या. खोलीतच गरम सूप जेवण घेऊन काही वेळातच ती झोपूनही गेली. सकाळी उशिरा अरुंधतीची चौकशी करावी म्हणून विजय तिच्या खोलीपाशी आला. दारावरती त्याने टकटक केली. कम इन. निजल्या निजल्या अरुंधतीने म्हटलं. कसं वाटतंय आता? दाराच्या चौकटीत उभा राहून विजय विचारत होता. ओहो, तुम्ही? आत्यंतिक नवलाने अरुंधतीने म्हटलं. विजयच्या डोळ्यांत उमटलेली काळजी, त्याने आस्थेने केलेली विचारपूस, त्याच्यासाठी ही अभूतपूर्व गौरवास्पद घटना. अरुंधती मनोमन उमलून गेली. तिला म्हणावंसं वाटलं, आप आये बहार आई. खूपच बरं वाटतंय. चुनीबाईने कुठल्याशा झाडपाल्याचं औषध लावलं कोण जाणे, पण त्याने जादुई बदल झालाय खरा. पायाची सूज कमी झाली आणि काही झालं तरी उद्याला बरं वाटायलाच हवं, हा माझा मनोनिग्रह आहे. दॅट्स गुड. टेक केअर. असं बजावून विजय माघारी वळला. पाठमोऱ्या विजयकडे पाहत अरुंधती मनाशी ठरवत होती, विंटर स्पोर्ट्स पाहण्यासाठी म्हणून आपण मुद्दाम इथे आलो. म्हणूनच असं अंथरुणावरती पडून मुळीच राहायचं नाही. फक्त स्टेडियमवरती जाता येईल अशा आपल्यासाठी काहीतरी सोय व्हायला हवी. त्यासाठी शर्मा अंकलची आर्जव तर करायचीच. वाटलं तर पैशांचं आमिष दाखवायचं.
उद्या स्टेडियमवरती हजर राहून विजयला सुखद धक्का द्यायचा हे नक्की. मनाशी असे बेत करताना अरुंधती सुखावली. विजयच्या पाठोपाठ शर्माजी तिची विचारपूस करायला आले तेव्हा अरुंधती त्यांना म्हणाली, अंकल प्लीज माझ्यासाठी स्टेडियमवरती जायची काहीतरी सोय करा. कितीही खर्च आला तरी चालेल, पण मला विंटर स्पोर्ट्स बघायचेत हे मात्र नक्कीच. प्लीज मला मदत करा. कराल ना? अरुंधतीच्या स्वरातला निर्धार आणि अजिजी पाहून शर्माजी चकित झाले आणि मनःपूर्वक म्हणाले, ओ दॅट्स द स्पिरिट. तो लहानसा स्टेडियम प्रेक्षकांनी फुलून गेला होता. एका पाठोपाठ एक स्पर्धक हजर झाले. क्लब मेंबर्सनी हात उंचावून विजयचं स्वागत केलं. कोहलींशी हस्तांदोलन करताना पाठीमागे बसलेल्या अरुंधतीशी त्याची नजरानजर झाली. आनंदाश्चर्याने त्याने मराठीतूनच विचारलं, कमाल आहे. एवढी दुखापत झाली असताना तुम्ही आलात. स्पर्धेच्या वेळी तुम्हाला चीअरअप करायला, विजेता म्हणून होणारा तुमचा सन्मान पाहायला, त्यावेळचा जल्लोष ऐकायला आले. हे सारं मला डोळे भरून पाहायचंय. उत्फुल्ल स्वरात अरुंधती म्हणाली, तुमच्या मनस्वी स्वभावाची झलक कालच पाहायला मिळाली. तुम्ही आल्यामुळे आपलं असं खास कुणीतरी आपल्यासाठी हजर आहे हा मला लाभलेला आजचा एक उत्साही दिलासाच म्हणायला हवा. अरुंधतीचा हात प्रेमभराने दाबून विजय मैदानाकडे गेला. पुन्हा एकदा त्याने वळून बघितलं. अरुंधतीच्या डोळ्यांतले ते भाव, त्या डोळ्यांच्या मागे असलेली मनाशी आपलं काहीतरी नातं असल्याची भावना त्याला झाली होती आणि एका अनोख्या उत्साहाने त्याचं तनमन व्यापून गेलं. इतर तगड्या परदेशी स्पर्धकांच्या तुलनेत विजय अगदीच कोवळा होता. लहानखुरा वाटत होता. स्पर्धा सुरू झाली. क्षणात खुळकन दूरवर जाणाऱ्या विजयला ती दुर्बिणीतून न्याहाळत होती. स्पर्धा चुरशीची होती. विजय मागे पडून दोघं स्पर्धक यशस्वी दौड करत आहेत हे पाहून तिची घालमेल झाली. मनात काळजी दाटून आली. डोळ्यांतल्या अश्रूंच्या पडद्याआड पुढचं दिसेनासं झालं. या वर्षी विजय कदाचित पहिला येणार नाही. तसं झालं तर माझा अविचारीपणाच त्याला कारणीभूत आहे. काल तर त्याचा सराव झालाच नाही, पण माझ्या पायी दमछाक होऊन त्याची शक्ती खर्ची पडली असेल. पण त्याचा पराभव नाही सहन होणार आपल्याला. अरुंधती स्वतःला दूषणं देऊ लागली. अरुंधती खजील होऊन खाली मान घालून हाताशी अस्वस्थ चाळा करत राहिली. उत्कंठेच्या परमोच्च क्षणी कानांवरती शब्द आदळले, बकअप विजय, बकअप विजय. प्रेक्षकांतून जल्लोष कानी पडताच अरुंधती भानावर आली. स्पर्धा जिंकलेल्या विजयला पाहून तिच्या मनात हर्ष मावेना. वाटलं धावत जाऊन विजयचे हात हातात घ्यावेत, पण हा उजवा पाय, त्याने सारा घात केला. त्याच्यामुळेच तर विजयशी परिचय होण्याची संधी मिळाली आपणाला. नुसताच परिचय नाही तर त्याने आपलं मन जिंकलंय, हो ना? या कबुली जबाबाने ती खुदकन हसली. अनुभवलेल्या अनोख्या आनंदाने चिंब झाली. विजयचं कौतुक करण्यासाठी सर्वांनी त्याच्या भोवती कोंडाळं केलं आणि उत्स्फूर्त आनंदाने त्याला उंच उचलून त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान व्यक्त केला. हे बघून अरुंधतीच्या मनात लक्ष लक्ष चंद्रांचं चांदणं फुललं. क्लबच्या लौकिकाला साजेशा थाटात बक्षीस समारंभ झाला. उच्च स्थानावर उभा राहून हात उंचावून सर्वांना अभिवादन करणारा विजय, गव्हर्नरच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारणारा प्रसन्न विजय. हे सारे सुवर्ण क्षण अरुंधतीने कॅमेऱ्यात बंदिस्त केले. कुफरी क्लबला पोहोचल्यावरती तर सर्वांच्या उत्साहाला उधाण आलं, कारण आता विजय त्यांच्याबरोबर कुफरी क्लबला 4 दिवस राहणार होता. पुरे यार, किती कौतुक कराल माझं. मी विशेष काय केलंय असं? हसत मुखाने त्याने पुस्ती जोडली. माना की बढ़ना सकी कतरे की हैसियत एक हुबाब से आगे, मगर दिखला तो गया एक झलक उस समुंदर की. या कला सागरात श्रेष्ठांच्या लाटा असतील, पण माझ्या नावावरती तरंग आहेत. वाह वाह, क्या बात है. त्या सर्वांनी खुशी व्यक्त केली. विजयची नम्रता सर्वांना चकित करून गेली. अरुंधतीच्या मनातलं त्याचं स्थान उंचावलं. मनपसंत जेवण, कोहलींचा कुठलाच लकडा मागे नाही. मग काय, आज की शाम विजय के नाम, असं सुरिंदरने सुचवताच सर्वांनी एकमुखाने संमतीदर्शक जल्लोष केला. सर्वजण रिक्रिएशन हॉलमध्ये जमले. दोन्ही हातात मोठमोठाले रेशमी रुमाल फडकावत सुरिंदरने प्रवेश केला आणि उच्च स्वरात जोशपूर्ण गाण्याचं पहिलं कडवं म्हटलं, हर तरफ तेरा जलवा, हर तरफ तेरा जलवा. सर्वांनी त्याला साथ दिली.
ए हवा महकी महकी सी, ए घटा बहकी बहकी सी, ए फिजा सुन क्या कहती है. दलेर मेहंदीचं हे गाणं परिचित आणि सर्वांचं आवडतं. सर्वांमध्ये उत्साहाचं कारंज उसळलं. सुरिंदरच्या आवाजात आपला आवाज मिसळून सर्वांनी त्याच्याबरोबर जमेल तसं भांगडा नृत्य सुरू केलं. सारेजण नाच नाच नाचले. दमून विसावताना सुरिंदरने म्हटलं, बहनजी, अब आपकी बारी. कुछ खास पेश कीजिए. हा हा जरूर. सुखदाने माउथ ऑर्गनवरती छानसं सुहासा सफर अवरे मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कही, हे गीत वाजून सर्वांची वाहवा मिळवली. नुपूरने विनोदी किस्से सांगून सर्वांना हसवलं. एक एक करता करता साऱ्यांच्या नजरा अरुंधतीवरती रोखल्या गेल्या. ती कमालीची गडबडून गेली. तिला काही म्हणता काही सुचेना की आठवेच ना. आजपर्यंत अंताक्षरी स्पर्धेत सिनेसंगीत, रवींद्र संगीत असं काहीतरी गाऊन आपण वेळ निभावून नेले. पण आज तसं चालणार नव्हतं. आपण असं काहीतरी सादर करायचं की सर्वांनी प्रशंसेने मान डोलवावी, विशेषतः विजयने. अरुने मनाशी जे ठरवलं ते होणारच. दद्दांचं हे आशावादी प्रोत्साहन आठवून तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले. तुम आशा विश्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे, तुम हो ज्योती प्रकाश हमारे. तिचं गाणं संपताच टाळ्या वाजवत विजय उभा राहिला आणि दाटून आलेल्या सुरात म्हणाला, मित्र हो, मी ट्रेकिंग, राफ्टिंग, स्कीइंग अशा साहसी खेळांमधली बक्षिसं मिळवलीत. मान्यवरांचे कौतुकोद्गार झेलले, पण ते साचेबंद होते असं मला वाटतंय. मी मनापासून सांगतो की आज तुम्ही सर्वांनी दर्शवलेला खराखुरा उत्कट मनोभाव आयुष्यात मी प्रथमच अनुभवतो आहे. आजचा दिवस हे क्षण माझ्या जीवनातले परमोच्च आनंदाचे, अविस्मरणीय, चिरंतन असे ठरणार आहेत. खूप सांगावंसं वाटतंय, पण अचूक शब्द सापडत नाहीयेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. अरुंधतीला सार्थक झाल्यासारखं वाटलं. मनात विचार डोकावला, काय निमित्त काढावं म्हणजे पुन्हा त्याची आणि आपली भेट होईल.